लिओनेल मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाला सुरुवात होणार आहे। प्रोजेक्ट महादेवा हा 60 बाल फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देणारा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता प्रोजेक्ट महादेवाला सुरुवात होणार आहे। मेस्सी आला असला तरी कुठलाही फुटबॉल सामना यावेळी होणार नाहीये। वानखेडे स्टेडियमवर प्रोजेक्ट महादेवा लॉन्च केला जाणार आहे। 60 मुलांना लिओनेल मेस्सी 45 मिनिटं फुटबॉलचे धडे देणार आहे। सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री, राहुल भेके हे खेळाडू देखील यावेळी उपस्थित राहतील। त्यासोबतच टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनो मोरिया हे अभिनेते देखील यावेळी उपस्थित असतील। तर लिओनेल मेस्सी आज वानखेडे स्टेडियमला भेट देणार आहे। याच वानखेडे स्टेडियमच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। जग प्रसिद्ध फुटबॉलर मेसी हा सध्या भारत दौऱ्यावरती आहे आणि आज मेसी हा मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये येऊन तो वानखेडे स्टेडियमला देखील भेट देणार आहे। यावेळेस अनेक भारतातून कानाकोपऱ्यातून आणि मुंबईकर हे खास मेसीची एक झलक बघण्यासाठी या वानखेडे स्टेडियमवर येणार आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे आता एकंदरीत मेसीच्या स्वागताची सुरुवात झाली आहे। आपण हा फलक लावला आहे, त्यामध्ये गोट इंडिया टूर 2025 असं देखील इकडे लिहिण्यात आलं आहे। तब्बल 14 वर्षानंतर मेसी हा भारतामध्ये आला आहे आणि त्यामध्ये तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला भेट देत आहे। सध्या आपण बघू शकतो पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त हा मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये राहणार आहे। या परिसरामध्ये आपल्याला माहिती असेल तर आज मोठ्या प्रमाणावरती गर्दी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। 50,000पेक्षा जास्ती आज लोक हे या परिसरामध्ये जमतील। त्याचबरोबर वानखेडे स्टेडियममध्ये देखील मेसीची एक झलक बघण्यासाठी आज मुंबईकर त्याचबरोबर भारताच्या कानाकोपऱ्यामधून नागरिक हे मेसीची झलक बघण्यासाठी येतील। कॅमेरामन कृष्णा खापरेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.